सर्वांना नमस्कार। आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी फॉरेन्सिक सायन्स मधील अंगुली मुद्रा या विषयावरती जे क्वेश्चन विचारले गेले होते आजपर्यंत म्हणजे 2011 ते 2021 पर्यंतच्या परीक्षेमध्ये ते सर्व प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। अंगुली मुद्रा म्हणजे फिंगरप्रिंट या टॉपिक वरती कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले होते आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते आपण पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे आपला, भारतात फिंगरप्रिंटच्या वर्गीकरणासाठी मुख्यतः कोणती व्यवस्था वापरली जाते? हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2021 च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला होता आणि याचे 4 ऑप्शन आहेत। पहिला आहे तो म्हणजे हेनरी सिस्टीम, दुसरा आहे रोसलर सिस्टीम आणि तिसरा आहे क्विसेटिक सिस्टीम आणि चौथा वरीलपैकी कोणतेही नाही। तर आपल्या भारतामध्ये जे आपण फिंगरप्रिंटचं वर्गीकरण करत असतो त्या वर्गीकरण करण्यासाठी कोणती व्यवस्था किंवा सिस्टीम वापरली जाते असं यामध्ये विचारलेलं आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण भारतामध्ये हेनरीज 10 डिजिट्स क्लासिफिकेशन सिस्टीम वापरत असतो फिंगरप्रिंटचं वर्गीकरण करण्यासाठी। त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। सर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी 1897 साली आपल्या जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो आपल्या कोलकाता येथे स्थापन झाला होता आणि त्यांच्याच नावावरून आपल्याला हेनरीज 10 डिजिट क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ते आपण सध्या वर्गीकरणासाठी वापरत आहे। नंतर मग दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती वेट मेथड पद्धत ही लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट साठी वापरली जाते? लेटंट फिंगरप्रिंट म्हणजे घटनास्थळी आपल्याला जी फिंगरप्रिंट दिसत नाही तिला आपण लेटंट फिंगरप्रिंट असं म्हणतो। लेटंट फिंगरप्रिंट डेव्हलप करण्याच्या भरपूर पद्धत आहेत, त्यापैकी पावडर पद्धत आहे, रासायनिक पद्धत आहे आणि रासायनिक पद्धतीमध्ये परत वेगवेगळे आहेत। ठीक आहे, तर त्यापैकी इथे विचारले की खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी पहिला ऑप्शन आहे ऑक्सिडेशन पद्धत, दुसरा आहे डायझोफ्लोरिन पद्धत, तिसरा आहे डिहायड्रेशन पद्धत आणि ट्रेसिंग पद्धत। पहिला ऑक्सिडेशन, दुसरा डिहायड्रेशन, तिसरा डायझोफ्लोरिन पद्धत आणि चौथा ट्रेसिंग पद्धत हे 4 ऑप्शन आहे। तर यापैकी आपण जी वेट मेथड आहे वेट मेथड मध्ये डायझोफ्लोरिन पद्धत वापरली जाते, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। परत पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 3 वरील प्रश्न दुसरा हा सुद्धा डिपार्टमेंटल PSI 2021 साली विचारला होता। 2021 च्या डिपार्टमेंटच्या मुख्य परीक्षेमध्ये फिंगरप्रिंट वरती 3 क्वेश्चन्स होते। एक तर पहिला आपण वरती फिंगरप्रिंट वर्गीकरणाची सिस्टीम, दुसरा आहे वेट मेथडचा आणि तिसरा हा प्रश्न आहे पुढचा, खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने फिंगरप्रिंटिंग पद्धत संबंधात बरोबर आहे किंवा आहे? हा सुद्धा 21चाच प्रश्न आहे। विधान काय दिलेत बघा, विधान आहे फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात। नंतर ब विधान आहे लूप्स आणि कंसात दिले 65% प्रकार फिंगरप्रिंटिंग मध्ये एकदम साधारणपणे आढळतो आणि क म्हणले विधान फिंगरप्रिंटिंग पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते आणि ते खाली पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। त्यापैकी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटलंय त्यांनी काय तर फक्त अ बरोबर, तर काय विचारलंय त्यांनी कोणती विधाने बरोबर आहेत किंवा आहे हे विचारलेलं आहे। तर पहिल्यात म्हटले त्यांनी फक्त अ बरोबर म्हणजे फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात। नंतर 2 मध्ये दिलेलं आहे त्यांनी फक्त अ आणि क म्हणजे हे एक विधान आणि हे एक विधान बरोबर आहे का। नंतर 3 मध्ये दिले फक्त ब म्हणजे हे विधान बरोबर आहे का आणि 4 मध्ये त्यांनी दिलेलं आहे फक्त अ आणि ब हे विधान बरोबर। तर याच्यावरून आपल्याला योग्य उत्तर सापडतं ते म्हणजे काय तर फिंगरप्रिंटला डेक्टिलोग्राफी असे सुद्धा म्हणतात, हे विधान बरोबर आहे। डेक्टिलोग्राफी म्हणजे स्टडी ऑफ फिंगर, ठीक आहे, त्याच्यावर त्याचे फिंगर इम्प्रेशन असतात ते आपण स्टडी करत असतो, फिंगरप्रिंटचा स्टडी करतात त्याला आपण डेक्टिलोग्राफी असं म्हणतो। नंतर इथं फिंगरप्रिंटचे 4 प्रकार असतात, आर्च, लूप, चक्र आणि संमिश्र। त्यापैकी जो लूप वाला प्रकार असतो तो साधारणपणे 60 ते 65% लोकांच्या आपल्याला बोटांमध्ये दिसून येतो, त्यामुळे हा सुद्धा आपलं विधान किंवा पर्याय बरोबर आहे। तिसरं विधान काय म्हटलंय त्यांनी फिंगरप्रिंटिंग पद्धत पितृत्व विवादाच्या प्रकरणामध्ये वापरली जाते, हे चुकीचं आहे। पितृत्व विवादामध्ये म्हणजेच काय की ज्याचे आपल्याला आई वडील शोधायचे असतात अशा प्रकरणामध्ये आपण फिंगरप्रिंटिंग पद्धत वापरत नाही, तर त्यासाठी आपण DNA पद्धत वापरतो। ठीक आहे, DNA टेस्ट तुम्ही ऐकली असेल, तर या DNA टेस्ट वरून आपल्याला एखाद्या मुलाचे वडील कोण आहेत हे सिद्ध करता येतं। ठीक आहे, पितृत्व विवाद, त्याच्यामुळे हे विधान इथं चुकीचं आहे फिंगरप्रिंट म्हटलंय त्यांनी, त्याच्यामुळे विधान अ बरोबर आणि ब बरोबर। तर हे कुठं दिलंय पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं समर्पक उत्तर आहे।
नंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. चौथा प्रश्न तो असा आहे की कोर्ट कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर टिंबटिंब आहे. हा डिपार्टमेंटल PSI च्या मुख्य 2017च्या परीक्षेला हा प्रश्न विचारला गेला होता. ऑप्शन आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे PM 61 AE, नंतर दुसरा ऑप्शन आहे फॉर्म नंबर PM 61 E, तिसरा ऑप्शन आहे PM 61 EF आणि चौथा ऑप्शन आहे PM 61 F. तर यापैकी आपण कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप मध्ये फिंगरप्रिंट फॉर्म नंबर PM 61 AE हा फॉर्म वापरतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता यासारखाच दुसरा प्रश्न आहे पाचवा, डिपार्टमेंटल PSI 2016 विचारला गेला होता. आरोपीला शिक्षा झाल्यानंतर त्याचे टिंबटिंब या बोटाचा वळलेला ठसा घेतात. पर्याय क्रमांक 1 आहे उजव्या हाताचा मधल्या बोटाचा, पर्याय क्रमांक 2 आहे डाव्या हाताच्या अंगठ्याचा, पर्याय क्रमांक 3 आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा आणि चौथा पर्याय आहे डाव्या हाताच्या मधल्या बोटाचा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या आरोपीला कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाते, शिक्षा त्याची कन्फर्म होते, ठीक आहे, तर त्याला म्हणजे शिक्षा झाल्यानंतर कोर्टामध्ये जो केस वॉच कॉन्स्टेबल असतो तो काय करतात, तर त्या आरोपीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेत असतात, वळलेला ठसा, आणि त्यासाठी फॉर्म वापरतात PM 61 AE. त्याला म्हणतो आपण कोर्ट कन्व्हिक्शन स्लिप. तर हे दोन प्रश्न एकसारखे होते. कोर्ट कन्व्हिक्शन स्लिपचा फॉर्म नंबर आहे PM 61 AE. त्यावरती आपण ज्या आरोपीला शिक्षा झालेली आहे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा वळलेला ठसा घेत असतो. तर हे झाला प्रश्न क्रमांक 5वा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा, जो की डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2016 विचारला गेला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्स प्रिंट मिळवण्यास म्हणजेच डेव्हलप करण्यासाठी आणि खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे की पृष्ठभागावर युनिव्हर्सल पावडर चिपडावी, दुसरा आहे पर्याय तो म्हणजे पृष्ठभागावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करावा, तिसरा आहे पृष्ठभागावर इन्फ्रारेड किरणांचा वापर करावा आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. मगाशी आपण पाहिलं होतं घटनास्थळावरती जे आपल्याला चान्स प्रिंट मिळतात त्यांना डेव्हलप करण्यासाठी मगाशी मी सांगितले की 4 पद्धती आहेत. त्यापैकी एक पावडर पद्धत आहे, नंतर रासायनिक पद्धत आहे आणि पैकी पावडर पद्धतीमध्ये आपल्याला आपण डिपेंडिंग अपॉन म्हणजेच आपला पृष्ठभाग कसा आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पावडर्स वापरत असतो, बरोबर. ग्रे पावडर असेल, ब्लॅक पावडर असेल, फ्लोरोसंट पावडर असेल, युनिव्हर्सल पावडर असेल. तर इथे काय म्हटलंय की गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेले चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिला पर्याय बरोबर आहे. पृष्ठभागावर आपण युनिव्हर्सल पावडर टाकू शकतो आणि पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्या फिंगरप्रिंट डेव्हलप झालेल्या दिसतील. आता इथे दुसरा पर्याय आपण थोडासा म्हणजे पृष्ठभागावर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करावा. हे कधी करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला चान्स प्रिंट शोधायची असते, ठीक आहे. आपल्याला माहित नसेल की कुठं चान्स प्रिंट आहे, कारण चान्स प्रिंट ह्या डोळ्यांना दिसत नाहीत. मग त्या दिसण्यासाठी आपण अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करू शकतो, परंतु त्यांना डेव्हलप करण्यासाठी आपल्याला एकतर कोणती ना कोणती पावडर पद्धत वापरावी लागेल किंवा रासायनिक पद्धत वापरावी लागेल किंवा आधुनिक पद्धती वापराव्या लागतील, बरोबर का. तर त्यापैकी आपण कोणत्याही रंगाचा पृष्ठभाग असेल तर त्याला आपण युनिव्हर्सल पावडर टाकू शकतो आणि ती फिंगरप्रिंट डेव्हलप करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. नंतर पुढील आहे 7वा प्रश्न, तो म्हणजे अंगुली मुद्रा डेव्हलप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रे पावडर मध्ये काय असते. हा डिपार्टमेंटल 2016 विचारलेला प्रश्न आहे. 16 वरील एक प्रश्न होता आणि हा पण 2016चाच प्रश्न आहे. तर इथं जे ग्रे पावडर असते मग सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पावडर वापरतो. 4-5 प्रकारच्या पावडर असतात. ब्लॅक पावडर, ग्रे पावडर, फ्लोरोसंट पावडर, युनिव्हर्सल पावडर, मॅग्नेटिक पावडर, ठीक आहे. तर त्यापैकी इथं ग्रे पावडर मध्ये काय असतं ते विचारलेलं आहे त्यांनी. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे मर्क्युरी व चॉक, दुसरा आहे रेजिन व जिंक, तिसरा आहे ग्राफाइट आणि चौथा आहे अल्युमिनियम. तर या ग्रे पावडर मध्ये शक्यतो मर्क्युरी आणि चॉक यांचं मिश्रण असतं, म्हणून हे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 8वा आहे अंगुली मुद्रांची ओळख खालील कशाच्या तुलनेवर आधारित असते. आणि हा डिपार्टमेंटल PSI 2013-2010 विचारला गेलेला प्रश्न आहे. तर इथं पहिला ऑप्शन दिला आहे नमुना विशेष, दुसरा ऑप्शन आहे उंचवटा विशेष किंवा कडा विशेष, त्यालाच आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो, तिसरा ऑप्शन आहे उंचवटा गंती, त्याला रिच काउंट असं म्हणतो आपण, आणि चौथा ऑप्शन आहे कोर व डेल्टा फॉर्मेशन. आता हे सर्व फिंगरप्रिंटच्या बाबतीत आहेत. फिंगरप्रिंटचा जो पॅटर्न असतो, ठीक आहे, समजा हे फिंगरप्रिंट असेल तर अशा वेगवेगळ्या रेषा आपल्याला दिसतात फिंगरवरती, त्याला आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, ठीक आहे. मग या रिच कॅरेक्टरिस्टिक्स नुसार आपण 2 अंगुली मुद्रांची तुलना करून त्या अंगुली मुद्रा एकाच व्यक्तीच्या आहेत किंवा नाही ते आपण सांगू शकतो, ठीक आहे. तर त्यासाठी इथं आपल्याला नमुना विशेष, नमुना म्हणजे आपण कोणता नमुना घेतला त्याच्यावरती अवलंबून नसेल. नंतर काय इथं म्हटलंय कोर व डेल्टा फॉर्मेशन आणि
उंचवटा गणती म्हणजे रिच काउंट. तर आपण इथं रिच काउंट करत असतो किंवा कोर व डेल्टा फॉर्मेशन हे या फिंगरप्रिंट मध्येच होत असतात. सगळ्यात आतला जो पार्ट असतो त्याला आपण कोर म्हणतो आणि डेल्टा जो त्रिकोणाकृती पार्ट दिसतो फिंगरप्रिंट मध्ये त्याला आपण डेल्टा म्हणत असतो. ठीक आहे. आता या सगळ्यांचा विशेष म्हणजेच काय, उंचवटा विशेष, कडा विशेष म्हणजे त्याला आपण रिच कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. या रिच कॅरेक्टरिस्टिक्स नुसार आपण त्या व्यक्तीच्या अंगुली मुद्रांची ओळख पटवू शकतो किंवा त्यांची तुलना करू शकतो. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 9 आहे तो म्हणजे ओमनी 1000 लाईट सोर्स हे उपकरण गुन्ह्याच्या तपासामध्ये कशाकरिता वापरले जाते. ठीक आहे. कशाकरिता वापरले जाते असं विचारलेलं आहे. तर आता इथं प्रश्न काय विचारलाय, ओमनी 1000 लाईट सोर्स हे एक उपकरण आहे. तर हे उपकरण कशासाठी वापरतात, पहिलं दिलेलं आहे घटनास्थळाची नोंद करण्यासाठी, दुसरं आहे अंगुली मुद्रा, तिसरं आहे आवाजाचे शास्त्र आणि चौथा आहे तपास पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी. आता इथं ओमनी गाडी असल्यामुळे काही लोकांना असं वाटेल की तपास पथकाला घटनास्थळी नेण्यासाठी, परंतु याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे अंगुली मुद्रा. या प्रकरणामध्ये आपण हे ओमनी 1000 लाईट सोर्स हे उपकरण अंगुली मुद्रा कुठे आहे ते शोधण्यासाठी आपण वापरत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं समर्पक उत्तर आहे. नंतर 10वा प्रश्न आहे तो म्हणजे अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध कोणी लावला. तर पहिल्यांदा दिले बर्टिलॉन, दुसरा ऑप्शन आहे गॅल्टॉन, तिसरा आहे डॉक्टर लट्टे आणि चौथा आहे डॉक्टर कार्ल लँडस्टीनर. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर फ्रान्सिस गाल्टन यांना आपण फादर ऑफ फिंगरप्रिंट असं म्हणत असतो आणि त्यांनी त्या फिंगरप्रिंटचा शोध लावलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. यापैकी जो पहिला ऑप्शन आहे बर्टिलॉन, अल्फॉन्सो बर्टिलॉन यांना आपण अँथ्रोपोमेट्री किंवा अँथ्रोपोलॉजी यांचा जनक असं म्हणत असतो आणि डॉक्टर कार्ल लँडस्टीनर आहेत हे आपल्या ज्यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला विचारलं होतं त्यांनी अंगुली मुद्रा शास्त्राचा शोध कोणी लावला, तर फ्रान्सिस गाल्टन हे याचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे हा अंगुली मुद्रा टॉपिक आयोगाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला हा टॉपिक महत्वाचा आहे. याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न हे फिक्स विचारलेले जातात. तर आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू आहे डिपार्टमेंटल मुख्य परीक्षेची, तसेच आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे. जे कोणी विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.